सर? इस बार पहली गेंद पर बार क्लासिकल कवर रहा निकलता बस सीधी गेंद डीप कवर बाउंड्री के बाहर निकलेगी 4 रन चौका मिलेगा इस बार पहली गेंद पर पहला चौका निकल रहा है राहुल ऑन फायर क्या कूल मिस्टर राहुल लगा दिया पहली गेंद पर चौका निकल रहा है इस बार गेंदबाजी करने के लिए विजय गेंद फुल टॉस गेंद के बाद स्वीप शॉट लगा दिया नीचे झुककर नीचे बैठकर मारा इस बार खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं गेंद को बाउंड्री के अंदर रोक पाते हैं नहीं गेंद और बहुत अच्छी फील्डिंग वहां पर की जा रही है दो मिलेंगे तीसरे की दौड़ लगाई जा रही है जब तक कि बिल्कुल फील्डर की तारीफ करना चाहेंगे क्रिकेट पे एक एक रन का मोल काफी अनमोल होता है और एक रन बचा अपने टीम के लिए एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता है यानी कि टोटल 3 रन मिलेंगे 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 7 रन ये बिल्कुल बल्लेबाज ने बिल्कुल सीधे बैट से मारा इस बार गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है 4 रन चौका बनेगा चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 12 की योग पर या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चौकार मारले गेले एक 3चा शॉट देखील आणि एक सिंगल धावा म्हणजे टोटल 12 धावा झाल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा प्रत्येक चेंडूला येत आहेत फिर से अभी भी रुका हुआ स्कोर केवल 12 की योग पर देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे भी अपने ओवर की अगली गेंद के लिए गेंदबाजी करेंगे शुभम गोलंदाजी करतोय हो सुरेख चेंडू इथं टाकायचा प्रयत्न परंतु अगदी पायाच्या जवळ स्टंपाच्या जवळून चेंडू जातोय विकेट किपरकडे बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय का वरुण सर बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय समीर सागर
ये अंबर कह रहे कि बिल्कुल फेयर डिलीवरी है. चलिए अंबर सागर कट्टम ने कहा कि फेयर डिलिव्हरी आहे. चला पंच म्हणतात की एकदा स्टंपाच्या एकदम जवळून चेंडू गेला त्याच्यामुळे हा बॉल दिलाय आता तिसऱ्या पंचाने दिलाय. चला चला राहुल सर. निश्चितच बॅटिंग करताना बॅट्समन थोडे सॉफ्टमच्या बाहेर सफल झाले होते आणि सफल झाल्यानंतर चेंडू त्यांच्या अगदी जवळून गेला पायाच्या. त्याच्यामुळे पंचाने हा बॉल फेअर ठरवलाय. त्याच्यामुळे पंचाचा ऑनफिल्ड पंचाचा प्रश्न तिसऱ्या पंचाने देखील मानलाय तिथे. अभी भी रुका बस स्कोर केवल 12 रन. अच्छी गेंद पैरों के पास है. इस बार जोर से मारा जब बिल्कुल गेंद तुरंत जा रही थी लेकिन सिंगल रन लेने का मौका मिलता बस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता. बट टोटल स्कोर इस वक्त 13 रन. पहिल्या षटकाचा खेळ तर पूर्ण होतो. धावसंख्या झाली ती 13 धावा. स्पर्धेमध्ये पहिला क्रमांकाचं पारितोषिक बीर बनाडा चषकासाठी आपण पाहतो तब्बल 1,25,000 रुपयाचं पारितोषिक बंपर पारितोषिक. आणि स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये. म्हणजे सोलापूर जिल्ह्यात अशा मोठमोठ्या बक्षिसाची पहिली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 3 पारितोषिक अतिशय दमदार आहेत. आता गोलंदाजीला ऋषीला बोलवलं गेलं. ऋषी गोलंदाजीला येतोय. ऋषि गेंदबाजी करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. ऋषि बंगाले गेंदबाजी करेंगे राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करने के लिए. सामने है राहुल सोनू ने बिल्कुल पिछले मैच में जिनके बैट से रन जो निकले थे इस बार गेंद को उठाकर खेलने की कोशिश में गेंद डाल के एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी दौड़ेंगे नहीं रोक पाएंगे. सीधी गेंद बाउंड्री के बाहर 4 रन चौवा मिलेगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 17 की योग पर. धावसंख्या पुढे जाती है. टोटल धावा झाले 17 धावा झाल्यात. 17 रन बने हैं. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए राहुल सोना ने मात्र अतिशय दमदार बैटिंग करते हुए. बंदा है कड़क मारता है बार बार बेधड़क मिस्टर राहुल. क्या कूल राहुल यहां पर जबरदस्त बैटिंग कर रहा है. इस बार इस बार फिर से उठाकर खेलने की कोशिश. हाफ बॉल स्ट्रोक नीचे है. सुनील राठौड़ गेंद के नीचे आ गए. बिल्कुल पकड़ा जाता हुआ कैच विकेट चले जा रहे लगता हुआ. और अक्सर क्रिकेट में जो हमेशा काबूद होती है 17 यानी कि क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा. खतरा हुआ बल्लेबाज को इसी अंक पर आउट होकर पवेलियन लौट रहे हैं. फलंदाज बाद होतोय आणि इथं मात्र धक्का लागतोय. 17 खतरा बन गया बल्लेबाज राहुल के लिए.
धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा झाली, एक गडी बाद झालाय. दरम्यान या डावातील हे षटक क्रमांक टाकले जातो दुसरा आणि दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज जातोय राजकुमार हिरेमठ, संघाचा अतिशय भरोसेमंद खेळाडू. इस बार ये देखिए बल्लेबाज के बाद से निकलता हुआ सुपर डुपर स्ट्रोक निकलता हुआ विकेट कीपर के पीछे निकल रही है. ये जो स्ट्रोक निकला है बिल्कुल इंडियन टीम के खिलाड़ी सूर्य कुमार की यादव की तरह 360 डिग्री वाला स्ट्रोक निकलता हुआ और आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त लगभग 23 की योग पर. सन्माननीय विनोद दांडगे साहेबांचं देखील इथं आगमन होताना आपण पाहतो. निश्चितच संघ आता भक्कम होणार कारण दांडगे साहेब संघात सामील झालेले आहेत. परंतु आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय असेल, संगू पाटीलची आपण हॅट्रिक पाहिली, संगू पाटीलची मेडनवर या स्पर्धेचं आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असेल. संगू पाटीलने आज एक षटकामध्ये मेडनवर टाकून 2 विकेट देखील घेतल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सर्वात कंजूसबारी गोलंदाजी कोण केली? संगू पाटिल ने केली. संगू पाटिल की तारीफ करना चाहेंगे. आज मेडनवर फेंकने वाले खिलाड़ी बने हैं संगू पाटिल. अच्छी गेंद इस बार देखा जाचा परका, इस बार जाने दिया विकेट कीपर की ओर, खेलने की कोशिश नहीं, गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही, रुका बस को 23 की योग पर. वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक करता धरता म्हणजे निश्चितच स्पर्धेचे निश्चित मार्गदर्शक प्रेरणास्थान हमारे टूर्नामेंट की आन बान शान मिस्टर वैभव जाधव सर. अच्छी गेंद परों के पास इस बार आउंसर में गेंद को खेला जा रहा, खराब फील्डिंग हो रही है. नतीजा 1 के जगह पे और 1 रन एक्स्ट्रा मिलेगा. आगे बढ़ता हुआ स्कोर 2 रन मिलेंगे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा, टोटल स्कोर 25. 25 धावा झाला है. अजून जर धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा झाली. एक खेळाडू बाद धावसंख्या 25 झाली आहे. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे. ऑफ्टन के ज्यादा दूर जा रही, इस बार बिल्कुल कट करना चाहते हैं लेकिन ऑफ्टन के अंपर का इशारा, के बट बॉल का इशारा होगा. वन बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 26 की योग पर. निश्चितच गोलंदाजीला आपण पाहतो. निश्चितच ऋषिकेश 5 चेंडू टाकतोय, 13 धावा दिल्या, एक खेळाडू बाद केलाय. धावसंख्या जर पाहिले तर RFCC क्रिकेट संघ 26 धावा. पुढचा चेंडू टाकला जाईल. ऑफ्टनच्या बाहेर जातो चेंडू. निश्चितच मारायचा प्रयत्न अगदी बॅटच्या जवळून जातो चेंडू विकेट कीपरकडे. इथं मात्र षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकं संपली आणि तब्बल धावा झाल्या 26 धावा. 2 ओव्हर कंप्लीट. नाउ स्कोर गोज टू 26 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. निश्चितच या ग्राउंडला पहिल्यांदा असं आपण पाहतो की निश्चितच ग्राउंडला सजवलं गेलंय. आपण ग्राउंडच्या बाजूला निश्चितच बॅनर्स पाहतोय. हे बॅनर्स म्हणजे तुम्हाला वाटतं होमकर नगरचे फ्लॅट्स, आपला अपार्टमेंट फ्लॅट्स याची स्कीम चालू झाली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये मला वाटतं स्कीम सुरू होती आणि भविष्यात प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर, स्वतःचं फ्लॅट असणं. आणि जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर निश्चित होमकर नगरमध्ये स्कीम चालू झाली. 2 BHK आणि 1 BHK फ्लॅट्स योग्य भावात वाजवी दरात आपल्याला मिळतील. किसन बायोटेक निश्चित मला वाटतं यांनी देखील स्पर्धेला आपल्या मोलाचं सहकार्य केलंय. आता सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील किसन बायोटेक देखील हे देखील तुम्हाला अतिशय जबरदस्त दुकान असेल ज्याच्यामध्ये रासायनिक खते, शेतीचे सर्व जे साहित्य असतील तिथे मिळण्याचं ठिकाण म्हणजे किसन बायोटेक. निश्चित गोलंदाजीला आपण मेजर साहेब म्हणजे दाजी गोलंदाजी करतील. दाजीचा हा चेंडू मारलाय फटका, चेंडू बॉलरच्या मागे जातो लॉंग ऑनच्या दिशेने. अगदी एक धाव तिथे घेण्याची संधी मिळते. एका सिंगल धावेची धावसंख्या पुरली ती 27 धावा. पेशाने मेजर असणार आहे म्हणजे भारतीय सैनिक दलात काम करणार आहे. निश्चित रिटायर्ड आहेत ते. सध्या फौजी साहेब गोलंदाजीला आहेत म्हणजे मेजर साहेब प्रणव कौशिक गोलंदाजी करतील. दाजींचा पुढचा चेंडू बघावा लागेल आपल्याला काय करतील. हा चेंडू ऑफ्टमच्या बाहेर जातो तर चेंडू पाहिला पंच म्हणतात की बॅट बॉल असेल आणि तिसऱ्या पंचांकडे इथं मात्र बॉलिंग संघाकडून मागितले गेले व रिव्ह्यू मागितलं गेलंय. आणि तुम्ही जर सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू असेल, अनसक्सेसफुल नंतर तुम्ही मागणी करू शकणार नाही.
म्हणजे तिसरे पंच सध्या सागर गड्डम. चला तिसऱ्या पंचांकडे बॉलिंगने रिव्ह्यू मागितला, बॉलिंग टीमने. आता निश्चितच तंत्रज्ञानाच्या युगामध्ये निश्चितच आता क्रिकेट थोडंसं फेअर बनवलं जाण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितच पूर्वी असे काही आपल्याला नसायचे युट्यूब वगैरे, त्यावेळेस मात्र पंच जे म्हणतात ते मानलं जायचं. परंतु पंच आता काय, पंचांकडून थोडासा चुका जरी झाला तर सुधारण्याची संधी मात्र तंत्रज्ञान मिळते. आणि तिसरे पंच म्हणतात इट्स अ वाईट बॉल कॉल. बरोबर आहे. चला पंच म्हणतात वाईट बॉल आणि चेंडू देखील वाईट बॉल असेल इथे. आणि रिव्ह्यू गमावला इथं, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावला है. इस बार लो फुल टॉस गेंद थी, कड़क स्ट्रोक लगा दी. इस बार देखना फील्डर होंगे लेकिन फिर भी नहीं रोक पाएंगे. सीधी गेंद गोली की रफ्तार से जा रही बाउंड्री के बाहर. 4 रन चौका मिलेगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 की योग पर. तसं जर पाहिलं तर दाजींच्या चेंडूवर फलंदाजाने मारली बाजी, कारण चौकार खेळला इथे. बहुसंख्या 32 झाली है. 32 रनों की योग पर लॉस ऑफ ओनली 1 विकेट. देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार होंगे. इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. आडवा फटका इस बार मारलाय. चेंडू जातो सरळ मिड विकेटला. क्षेत्ररक्षक असेल पहिल्या टप्प्यावर चेंडू क्षेत्ररक्षित केला जातो. चांगला थ्रो देखील विकेट कीपर अक्षय बावस्कर यांच्याकडे टाकला गेलाय. दरम्यान इथं सिंगल धाव बनवली जाईल. एका सिंगल धावणीची धावसंख्या पोटली ती डबल 3 म्हणजे 33 धावा 1 गडी बाद. फुल टॉस, और ये फुल टॉस का मतलब फुल लॉस हो रहा है. सीधे गेंद को उठाकर फेंका. 6 रन छक्का मिलेगा इस बार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. जबरदस्त फटका, 6 धावा षटकार येतोय. और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 39 रन की योग पर. अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त 39 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. अच्छी गेंद की बार बिल्कुल अलॉन्ग द कार पे स्ट्रोक खेला जाता है. गेंद बॉलर टू बैक निकल रही है. अनिल राठौर जब तक की गेंद को फील करते सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 40 पे जाकर पहुंचा है. धावसंख्या पोटली थी 40 धावा. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू टाकला जातो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. इस बार क्लासिकल पंच मारा जाता है. सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी. 6 रन छक्का मिलेगा इस बार. यार टिपिकल टाइमिंग के साथ देखिए, नजाकत देखिए, ताकत देखिए, पावर देखिए और जज्बा देखिए. क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता है इस बार. पावर पंच जिसे कह सकते हैं. और छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 46 रन. फोर्टी 46 धावा झाल्या. 3 षटकांतर 46 धावा. आता शाकिब शेख हाथी चेंडू दिला गया. शाकिब शेख गेंदबाजी करेंगे. खुद की कोटि का व्यक्तिगत पहला और टीम के एसएस इनिंग का और नंबर लेकर आएंगे, चौथा ओवर लेकर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करण्यासाठी सज्ज असतील गोलंदाजीला आपण पाहतो शाकिबला. शाकिबचा हा पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय, परंतु धाव काही येणार नाही आणि चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला गेलाय. शाकिब छोटे से रनअप के साथ गेंदबाजी करेंगे. इस ओवर की अगली गेंद के सामने है बल्लेबाज. स्ट्राइक पर राजकुमार हिरेमठ और बिल्कुल ओंकार होसमठ की जोड़ी है. ओंकार इस वक्त स्ट्राइक पे है. इस बार बिल्कुल खूबसूरती के साथ कवर क्षेत्र में गेंद को मारा जा रहा है. जब तक कि फील्डर फील करते हैं सिंगल रन तो बन सकता है. दूसरे रन की दौड़ लगाई जा रही है. रनआउट का मौका इसी के साथ बैट्समैन को चलना पड़ेगा.
ये देखिए आती गाई संकटात नहीं, जो जल्दबाजी आप कर रहे थे इसकी सजा मिल रही है। क्या जरूरत नहीं थी रन लेने की, अपने आप को रोक नहीं पाएंगे। दीपक ने थो दिया है। इस बार बिल्कुल ऊंचा मारने की कोशिश में देखना है, बल्लेबाज के बैट से निकलता हुआ कमाल के अंदाज का जबरदस्त छक्का निकल रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन। गाइस जबरदस्त बैटिंग करते हैं, निश्चित कमाल के अंदाज का लगा दे धमाल, सुपर से ऊपर स्ट्रोक निकल रहा है, हवाई हमला बोला जा रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 53 रन 53 दावा। ये देखिए खराब गेंद पे इस बार मारा है विकेट कीपर के पीछे इस बार और एक चौका मिलेगा, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 57 पे जाकर पहुंचा, स्कोर 57 रन, लॉस ऑफ 2 विकेट। इस बार गेंदबाजी करेंगे, इस बार स्लोअर वन गेंद, इस बार बिल्कुल अपने स्ट्रोक लगाने की कोशिश, अनिल राठौड़ गेंद के नीचे कैच ले पाएंगे नहीं, कैच छूट रहा वहां पर, 2 रन तो मिल सकते हैं और 2 रन मिलेंगे वहां पर, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 59 59 दबा बीमर के लिए। शायद बीमर बॉल के लिए तीसरे अंपर की मदद मांगी जा रही है। अंपर आपकी तरफ से है ना रिव्यू के लिए? चलिए पंचाने मागितलं रिओ, पंच म्हणतात की तिसऱ्या पंचांकडे इथं निर्णय मागितला गेलाय। आता धावसंख्या जर पाहिलं तर 59 धावा झाली आहे, पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिलाय। चलिए एक फेयर डिलीवरी, अंपर कहा कि बिल्कुल अंपर ने जो बताया कि बिल्कुल तीसरे अंपर ने कहा कि फेयर डिलीवरी है। मिस्टर सागर गड्ढा, ये गेंद के करीब जाकर बहुत जोर से मारा जा रहा, लेकिन क्या फील्डिंग है, ऐसी फील्डिंग कमाल की होती है। ये देखिए वो भी, लेकिन बिल्कुल मैं मेजर साहब की तारीफ करना चाहूंगा वहां पर, दाजी काय जबरदस्त फील्डिंग, दाजी ने फील्डिंग मध्ये मारली बाजी, जबरदस्त फील्डिंग, एक सिंगल धाव तिथे घेतली जाईल, वाढती धावसंख्या पुढे जाते 60 धावा। आता गोलंदाजीला ऋषीला बोलायला गेलं, ऋषी तो गोलंदाजीला मला वाटतं डाबातील हे 5 आणि शेवटचे षटक घेऊन बॉलिंग करतोय।
5वीं ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए ऋषि तैयार है। सामने है बल्लेबाज टाइप पर ओंकार होसमाट, बहुत जोर से गेंद डाली, इस बार एक्रॉस टू खेलने की कोशिश में नाकामयाब रहे। गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद चले जा रही है। विकेट कीपर है अक्षय बावस्कर। वैसे तो दुनिया दीवानी है सुनील गावस्कर की, लेकिन धाराशिव में सब दीवाने हैं अक्षय बावस्कर के बैटिंग पे। इस बार बिल्कुल मारने की कोशिश में, देखना इस बार गेंद बाउंड्री क्लियर करेगी या बिल्कुल बाउंड्री के अंदर कैच पकड़ा जाएगा। सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है। पहले टप्पे पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन चौका मिलेगा इस बार। चला मला तो बास्केट फुटबॉलचा पोल होता तिथे आणि फिल्डरने देखील लक्षात ठेवायचं, तुम्ही फिल्डिंग करताना तो सांभाळून फिल्डिंग करा, भले 4 जाऊ द्या पण तुम्ही जखमी होऊ नका। पुढे लक्ष असून त्या ठिकाणी फिल्डिंग केली पाहिजे। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो निश्चितच ऋषिकेश। या षटकातील तिसरा चेंडू घेऊन ओंकारसाठी, ओंकार ऑप्शनच्या बाहेर येतो, त्याचा मात्र जोरात फटका कव्हरला मारलाय। क्षेत्ररक्षक असतील, चांगली फेकी देखील तिथे केली जाईल, एकच धाव तिथे घेतली जाईल। एका सिंगल धावनीची धावसंख्या पुढे जाते 65 रन। आणि फिल्डिंग संघाचे जे थ्रो आहेत, फ्लॅट थ्रो दिले जात आहेत, निश्चितच अतिशय जबरदस्त थ्रो, स्ट्रॉन्ग आर्म जिसे कहा जा सकता है, मजबूत कंधे हैं और कंधे की वजह से बिल्कुल थ्रो भी बिल्कुल जबरदस्त आ रहा है। इस बार गेंदबाजी करेंगे ऑप्शन के बाहर आती गेंद, आदित्य ने गेंद को हाफ बॉल स्ट्रोक खेला, नीचे है खिलाड़ी, क्या ले सकते हैं कैच। इस बार कैच को पकड़ा जा रहा है, दानिश वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा, वहां पर विकेट चले जा रही है, लगता हुआ और एक झटका लग रहा है। आज के दिन में अगर हंगामा करने वाला खेल किसने दिखा है, संगू पाटिल के नाम पर मिडन और फेंकने वाले खिलाड़ी संगू पाटिल, 1 ओवर 1 में रन 2 रन, क्या लाजवाब एफर्ट, लाजवाब बॉलिंग किया संगू पाटिल ने। और बैटिंग की बात करना चाहेंगे गब्बर, गब्बर का जलवा चल रहा है। चेतन नराल के आज बैटिंग का जलवा चल रहा है। चेतन नराल बिल्कुल गब्बर की तरह, नाम की तरह खेल रहे हैं वहां पर, गब्बर यानी कि चेतन नराल। इस बार सीधा गेंद को उठाकर खेलने की कोशिश, ज्यादा ऊंचा खेल बैठे, लंबाई तो नहीं है लेकिन खिलाड़ी नीचे है, आराम के साथ कैच को पकड़ा जाता है। लगातार दूसरी विकेट आ रही है। अब हैट्रिक के सुनहरे मौके पर गुड्डू ने कैच को पकड़ा वहां पर, गुड्डू। वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो, सन्माननीय तथा आदरणीय स्पर्धेचे प्रेरणास्थान, स्पर्धेचे मार्गदर्शक, स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणजेच वैभव जाधव सरांच्या नियोजनातून चाललेली स्पर्धा आपण इथे पाहतोय। परंतु स्पर्धा यशस्वी कर वीर मराठा क्रिकेट क्लब नेहमीच महाराष्ट्राच्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी होणारा हा संघ स्वतःची मानाची, सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा भरवतोय। जरी आम्ही जाऊन दुसऱ्या ठिकाणी खेळतो, दुसऱ्या संघाला देखील आमच्या इथून खेळण्याची संधी दिली गेली या निमित्तानं वीर मराठा क्रिकेट क्लबच्या वतीने। अखूट टप्प्याचा चेंडू सरळ मारला, चेंडू बॉलरच्या मागे जाईल, पाहूया सुनील चेंडू इथं मात्र फिल्डिंग करतोय का, आणि चेंडूने निश्चितच बघूया काय होतं ते बघावं लागेल। 2 धावा तर घेतल्या, तिसरीचा प्रयत्न इथं मला वाटतं यशस्वी ठरतोय। 3 धावा तर अगदी सहज केल्यात पूर्ण। वरुण सर, वरुण बाउंड्रीसाठी तिसऱ्या पंचांकडे इथं रिक्वायरमेंट केली गेली आहे पंचांकडून, कारण अतिशय क्लोज कॉल होता तो, त्याच्यामुळे निश्चितच तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागेल आपल्याला। जी सुविधा उपलब्ध असेल तर घेणं काय हरकत नाहीये। 4 गेलेत का बघावं लागेल इथं। तिसरे पंच बघतील आमचे प्रतीक सर। प्रतीक सरांचं कौतुक असेल, अतिशय गेल्या कित्येक दिवसापासून आता ते और इथं सुनीलचं कौतुक असेल, सुनीलने अतिशय जबरदस्त फिल्डिंग केली, 1 धाव संघाला वाचवली सुनीलने। टोटल धावा झालेत 68 रन का 69 का टार्गेट है। 69 धावाचं टार्गेट असेल, मॅच जिंकायची असेल तर तब्बल 69 धावाचं टार्गेट दिलं गेलंय।
गणपती बाप्पा मोरया का जयघोष किया जा रहा. बॅटिंग टीम कर रही है. आम्हाला देखील करावा लागेल, पण करायच्या अगोदर ऊर्जा मिळवावी लागेल. ऊर्जा मिळवली गेली, बाप्पांचा आशीर्वाद घेतला गेलाय आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झालेला आहे. चला मॅच सुरू करतो आपण. विजयासाठी तब्बल 69 धावांचे टार्गेट दिले गेले आणि या टार्गेटचा पाठलाग केला जाईल. सलामीचे फलंदाज अक्षय बाबस्कर, स्ट्राईकला नॉन स्ट्रायकरला अनिल राठोड आणि गोलंदाज दुरा सांभाळले जातील. पहिलं षटक घेऊन बघूया कोणाच्या हाती चेंडू दिला जाईल. मला वाटतं महेश बोगडे तर दिसत नाहीत तिथे. बघूया दुसरं कोण येतं गोलंदाजीला. पवन का रोहन सर रोहन बुतळाच्या हाती चेंडू सोपवलं गेलं. रोहन बुतळा गोलंदाजी करतील. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करतील. निश्चितच सोलापूरच्या क्रिकेटमध्ये अतिशय संयमी शांत संयमी खेळाडू पण ज्यांची क्रिकेटमध्ये खाती आहे ते खेळाडू मिस्टर रोहन बुतळा इथं मात्र गोलंदाजीला येतील पहिलं षटक टाकण्यासाठी. अतिशय नावाजलेले खेळाडू, अभिसिद्ध क्रिकेट संघामध्ये याने कित्येक मॅचेस जिंकून देणार खेळाडू, मॅच विनर खेळाडू. पहली गेंद इस बार बिल्कुल लॉफ्ट स्ट्रोक लगा जाता है. सीधी गेंददार के एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर निकलती गेंद. पहली गेंद पर पहला चौका निकल रहा है. पहला चेंडू पहला चौकार मारला गेला. चेंडू अगदी समोर जातो. वरुण बुर्ला की स्टाईल एक झलक सबसे अलग मिस्टर वरुण बुर्ला. हा स्टायलिश फटका निश्चितच एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू शकाल. जबरदस्त फटकेबाजी करतो अक्षय बाबस्कर. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए रोहन बुतड़ा की अगली गेंद. स्लोर गेंद इस बार मिड ऑन फील्डर के ऊपर से मारा जाता है. लॉन्ग ऑन सीमारी का पार करके इसे कहते हैं फील्डिंग को देखकर, इसे कहते हैं फील्डिंग को परख कर बल्लेबाजी की जा रही है. पहला एक्स्ट्रा कवर भी फील्डर नहीं था, वहां पर मारा. अब वहां पर मिड ऑन के फील्डर अंदर है सर्कल में और उसके सर के ऊपर से मारा. जहां पर फील्डर नहीं वहां पर स्ट्रोक लगाया जा रहा है. लगातार दूसरा चौका निकल रहा है. इथं पंच म्हणतात बट बॉल असेल. पंचांच्या आज समांतर धावा मिळतील. अमांतर एका सिंगल धावानीची धावसंख्या मात्र पुढे जाते. टोटल धावा झाल्यात 9 धावा.
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान रोहन बुतडा गोलंदाजी करतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अक्षय बाबस्कर धाराशिव क्रिकेट संघाचा आक्रमक खेळाडू तुळजाई कन्स्ट्रक्शन क्रिकेट संघ धाराशिव ऑफ्टनच्या बाहेर जातो. थोडासा मागे सरकून मारायचा प्रयत्न करते. बॅटच्या जवळून जातो चेंडू विकेट किपरकडे. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. इस बीच अपने ओवर की अगली गेंद करी गेंद शॉर्ट गेंद थी. इस बार गेंद के करीब जाकर मारा लेकिन फंस गए वहां पर. फील्डिंग लगाकर इस विकेट को लिया जा रहा है. वहां पर फील्डिंग लगाई और विकेट लिया जा रहा है. कैच को नहीं पकड़ लिया. राजकुमार ने पकड़ लेगा. ओके, राजकुमार ने कैच को पकड़ा. वहां पर फील्डिंग में राज करने वाले राजकुमार वहां पर कैच पकड़ रहे हैं. गुड्डू गुड्डू नए खिलाड़ी आएंगे बैटिंग करने के लिए. गुड्डू इस बार गेंदबाजी करेंगे. अच्छी गेंद थी. फुल टॉस और ये देखिए मिल रही है विकेट. व्हाट अ कैच. एक्सलेंट कैच. वंडरफुल कैच. ब्यूटीफुल कैच. वहां पर पकड़ा जाता हुआ लक्ष्मण काजी सर ने कैच को पकड़ा. वहां पर लक्ष्मण काजे ने कैच को पकड़ा. वहां पर लक्ष्मण सर की मैं तारीफ करना चाहूंगा. काय जबरदस्त कैच पकड़ ली. परंतु कैच पकड़ताना थोडेसे त्रास देखील होतोय. लेकिन त्रास यहां पर भूल रहे. क्रिकेट खेळते वक्त स्प्रे पाठवायचे का. स्प्रे डब्बा डब्बा कुठे आहे बघा. डब्बा होतो की त्यात. दो गेंदों में दो विकेट जाने के बाद अब शाकिब जाएंगे बल्लेबाजी करने के लिए मैदान में. न्यू बॅटर. परंतु रोहन बुद्रा मी मागास म्हणलो की अतिशय नामवंत खेळाडू आहेत. क्रिकेटचे कूल माइंडेड खेळाडू. जरी पहिला चेंडू चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू चौकार गेला. शांतता, संयम आणि टप्प्यात आला की कार्यक्रम इथं करून दाखवलंय. इस बार गेंदबाजी करने के लिए इस ओवर की हैट्रिक के सुनहरे मौके पर अच्छी गेंद पैरों के पास है. इस बार कलाइयों के सारे ग्लांस स्ट्रोक खेला. इस बार फ्लिक स्ट्रोक जिसे कहा जा सकता है. स्क्वायर गंपर के बगल में गेंद को फील्ड हो रही है. सिंगल बनेगा. पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद एक सक्सेसफुल ओवर यहां पर कंप्लीट हो रहा है. पहले ओवर के समाप्ति में स्कोर है 10 रन 2 विकेट के नुकसान पे. इस मैच में जो भी टीम जीतती है तो उसका मैच होगा बिल्कुल ईएसपी बॉयज के साथ फ्री क्वार्टर फाइनल का मैच. इसके बाद का मैच आगे का मैच फ्री क्वार्टर फाइनल का मैच होगा.
चले गेंदबाज देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए लक्ष्मण काळजे साहेबांच्या हाती चेंडू दिला गेलाय. लक्ष्मण काळजे राइट आर्म राउंड विकेट से बॉलिंग करेंगे जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पे. शॉर्ट गेंद बार बिल्कुल कट करना चाहते हैं विकेट कीपर के हाथ से गेंद छूट रही है. राहुल सोनोने विकेट कीपर है. या दोघांसाठी मात्र डू ऑर डायची मॅच असेल कारण दोन्ही संघ देखील एक एक विजय मिळाला आणि एक एक पराभव झालेला आहे आणि जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. हारणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल. इथं मात्र साकिबच्या बॅटमधून हा गगनचुंबी स्ट्रोक मारला गेलाय. वेलकम गेट के सामने से गेंद निकल रही है सीमा रेषा पार. येतोय देखना लाजवाब षटकार. मला वाटतं तिथे जे प्रेक्षक होते त्यांच्या डोक्यावर दोन चेंडू पडलाय. जे प्रेक्षक होते त्यांना त्यांच्या डोक्यावर चेंडूने सलामी दिली म्हणायला काय हरकत नाही. सरळ सीमा पार करतोय आणि धावसंख्या पुढे 16 धावा. रेवंत देशमुखला म्हणतोय सागर मगापासून नाही बोलत होता तुला गेलाय फटका म्हणतोय. 4 धावा इथे येतील. 4 धावांची धावसंख्या बोलली ती 20 धावा आणि रेवंत देशमुखला आता चेंडू लागल्यानंतर सागर म्हणतो की बरं झालं बाबा लागलं याला. आणि 4 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्या 20 धावा. इथं मात्र लक्ष्मण काळजेने जर हॅट्रिक घेतली तर तब्बल 1000 रुपयाला वसीम लेमंडर कडून 1-2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडूच्या मागे पाठलाग करत आहेत. 2 धावा तर घेतलेल्या आहेत आणि या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती डबल तोडली म्हणजे 22 धावा. वसीम लेमंडर यांच्याकडून मात्र 3 विकेट म्हणजे यावर मध्ये तर हा करिश्मा होणार नाही कारण 4 चेंडू टाकले गेलेत. वसीम भाई आपके पैसे डिपॉझिट है वैसे ही रहेगी क्योंकि 2 गेंदे बची है. 2 मध्ये 2 घेतल्यानंतर 1000 रुपये काळजे साहेबांसाठी फक्त प्रेम काळजे साहेबांवर. जीव ओ मारना चाहते गेंद बल्लेबाज को बीट करेंगे विकेट कीपर राहुल सोनोने के पास गेंद चली जा रही है. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू टाकला झाला. 19 चेंडू आणि धावा करायचे 47 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू याच मात्र अतिशय उंच मारलाय. बॅटीच्या समोर चेंडू टाकला गेला त्याच्यावर आक्रमण चढवलं गेलंय. इथं बिग षटकार येतोय बिग षटकार आणि 6 धावांची संघाची वाढती धावसंख्या बोलली ती 28 धावा. शाकिब आप बिल्कुल टीम के तारे नहीं आप टीम के सितारे हो. कमाल है बेधमाल है सुपर है ऊपर है लंबा है. और ये बिल्कुल क्रिक हीरोज ऐप पर साकिब भाई जब से क्रिकेट खेल रहे हैं और उनके करियर का ये क्रिक हीरोज ऐप पर 200वां छक्का उनके करियर का बिल्कुल क्रिक हीरोज ऐप पर मिल रहा है. आता धावसंख्या बोलली ती तब्बल 28 धावा. 18 मध्ये 41 धावा करायच्यात म्हणजे प्रत्येक तसा बघितलं तर धाराशिव क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणं हे देखील क्रिकेटमध्ये जोक नाहीये. तुम्ही क्रिकेट खेळता खेळता 200 षटकार मारले हा पराक्रम क्रिक हीरोज ॲपवर आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन लगेच पाठवलं गेलं तिथून. आणि माझ्या देखील कॉमेंट्रीचे 2000 मॅचेस आज मला मेसेज आलाय. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है गेंदबाजी करने के लिए बीच. आता गोलंदाजीला RFCC एक्सप्रेस आली आहे बॉलिंगला. महेश बोगडे सर आज काय कमाल करणार का. ज्या नावाने त्यांना ओळखलं जातं गोलंदाजीमध्ये तशी गोलंदाजी आज तर झाली नाही करणार का. अनिल मालत्र राठोडला पहिल्यांदा स्ट्राईक येतोय. याच मात्र उंच फटका मारायचा प्रयत्न चेंडू आकाशात उंच जातोय. पाहूया महेश बोगडे चेंडूवर येतील आणि इथं झेल सुटतोय. होतोय निश्चितच. पाहूया रनआउटची संधी असेल का. हे काय चाललंय मैदानामध्ये पळापळी आणि इथं मात्र बिघेड गेली. कधी तू पळू का कधी मी पळू का याच्यामध्ये पळापळीमध्ये बिघेड गेली. आता शुभम कांबळे जातोय बॅटिंगसाठी मैदानात. नवीन बॅट्समन
निश्चितच या ठिकाणी खेळाडूंना म्हणजे खेळाडूंना कशा प्रकारे चेअरअप केलं जातं बघा. निश्चितच मी अक्षय सरांचं एक कौतुक करेन या ठिकाणी. त्याने अशा प्रकारे चेअरअप केलं की निश्चित निश्चित गणितच मांडून टाकलं त्याने तिथं. कौतुक असेल कारण अशामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, ऊर्जा मिळते. इस बार ये देखिए अनिल के बैट से निकलता हुआ पावर पंच निकल रहा है, सीधे गेंद को उठाकर मारा इस बार. फुल पावरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल स्ट्रोक निकल रहा है. काय जबरदस्त देखना फटका, वाघाची धाड, फोर लाईफ फाड, कणकणित दणदणीत लाजवाब एक्सलंट षटकार. चला इथं षटकार मारल्यानंतर धावसंख्या पुढे जाते 35 धावा 34 रन. 16 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या म्हणजे निम्म्यापेक्षा कमी चेंडूमध्ये निम्म्या पल्ला गाठलाय. आता निम्मे चेंडू थोडंसं स्पीडअप करा, यानंतर आणखीन मॅच खेळायची शेवटची मॅच. कारण काल 5:30 वाजता अंधार पडला होता, त्याच्यामुळे लवकर मॅच चालू करायची. आता पाहूया पुढचा चेंडू टाकला जाईल. सर्वांत गोलंदाजीला आपण पाहतोय महेश बुगडे गोलंदाजी करतील या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. सरळ मारलाय परंतु काय जबरदस्त फिल्डिंग सुरेख शॉट, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग पायाने केली आहे आपल्या फॉलो ग्रुप मध्ये. या मॅचचा विनर मात्र एसपी बॉईज क्रिकेट संघावर खेळ प्री क्वार्टर फायनलची मॅच. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय पुढचा चेंडू, याच्यावर मात्र आक्रमण चढवलं गेलंय. काय जबरदस्त उडीव दुराळा बडीव और ये जबरदस्त स्ट्रोक छक्का. और इस छक्के के साथ अब आगे बढ़ता हुआ स्कोर 41 रन. 14 में रन चाहिए, केवल 28 रन की जरूरत. 14 चेंडू मध्ये 28 धाबा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा करायचे दादा. बहुत अच्छी गेंद थी, बैट्समैन के बैट के करीब से जा के विकेट कीपर के पास. अभी भी 13 गेंदों में मैच जीतने के लिए 28 की तलाश है. 13 गेंदे 28 चाहिए. मला वाटतं त्या ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्याचे नवे उगवते सितारे निखिल दोरनाल देखील मला वाटतं मॅच पाहण्यासाठी आलाय. विकेट किपरच्या मागे थांबलाय, डोकं खाजवतो सध्या. अतिशय एक चांगला खेळाडू म्हणून त्यांना आपण ओळखतो क्रिकेटमध्ये. सोलापूरच्या भविष्यातील उज्ज्वल भविष्य ज्या क्रिकेटमध्ये आहे तो खेळाडू म्हणजे निखिल दोरनाल, वासुदेव दोरनाल सरांचे सुपुत्र. आणि त्यांचे बंधू मात्र महाराष्ट्र क्रिकेटमध्ये त्यांचं सिलेक्शन देखील झालंय. बोल, ये महेश बुगड़े है, बिल्कुल महेश बुगड़े की मैं तारीफ करना चाहूंगा. इस बार हो गई गलती, दांडी गुल हो रही है. गोलंदाजाला पडली है फुल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल. बारा चेंडू मध्ये 28 धावा करायचे. 12 चेंडू मध्ये 28 धावा. अशा प्रकारचे सामने मगा गुरु शिष्याने गमावले होते, परंतु हा संघ काय करतोय बघायला गेला. आता तुम्ही चुकलात तर चुकीला माफी नाहीये, चुकलात तर बाहेर व्हाल. बघूया आता गोलंदाजीला, पाहूया कुणाला बोलवलं जातंय तिथे.
आता मात्र इम्पॉर्टंट ओव्हर असेल 12 चेंडू मध्ये 28 धावा करायचे आहेत. 12 गेंदे और जीतने के लिए 28 चाहिए. स्पर्धा मात्र जगभर प्रसिद्ध केली जाते, ते निश्चित प्रसारित केली जाते स्टुडिओ स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून. आणि स्टुडिओ स्पोर्टची जी टीम इथं आहे, निश्चित आमचे प्रतीक चितारे साहेब जे टेक्निशियनचं काम पाहत आहेत, त्याचबरोबर मोहितजी दिकोंडा म्हणजे चॅनलचे एमडी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो, आदरणीय मोहित दिकोंडा. आणि त्याचबरोबर निश्चितच और एक हमारे उभरते हुए नवे कैमरामैन इस वक्त जम चुके हैं, जिनका नाम है सुजल जादव. सुजल जादव क्यूट. और ये बिल्कुल ये जो हमारे स्टूडियो स्पोर्ट्स चैनल है, इस चैनल के बिल्कुल क्यूट बॉय, हैंडसम बॉय मिस्टर सुजल. देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान फेकला जाईल. आदित्य रेवणकर येतो बॉलिंगसाठी. आदित्यचा पहिला चेंडू, याच्यावर मात्र अतिशय जास्त उंच आकाशात लांबी मिळेल का बघावं लागेल, का चेंडू सीमेरेषेच्या आत आहे. इथं मात्र राजकुमार हिरेमठ चेंडूवर येतील, पकडतो जेल, फलंदाज होईल फेल. आता जाणार बॅटिंगसाठी दाजी. आता 11 चेंडू निश्चितच मॅच जिंकायची असेल तर तब्बल 28 धावा करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस अशी स्थिती ज्यावेळेस असते बॅटिंग संघाला, आणि बॅटिंग संघाचे खेळाडू म्हणतात 3च मारायचे आहेत, 4 मारायचे आहेत, फक्त मारायचे आहेत फक्त 4 किंवा 3 असं म्हणत आहेत. परंतु कोण मारणार हे मात्र महत्वाचं असेल. तिथं बोलना बहुत आसान होता है, लेकिन करके दिखाना बहुत मुश्किल होता है. इसलिए तो बोलते जबान को अड्डी नहीं रहती है, इसलिए कहा भी घूमती है. लेकिन ऐसे स्थिति में अगर खुद हालात खराब है तो खुद से बोला कीजिए आई एम अ बिग फैन माई सेल्फ, मैं कर सकता हूं, ऐसी सोच होनी चाहिए. या दादी बैटिंग में मारेगी बाजी, देखना पड़ेगा. दादी आते ही मारी है बाजी, ओ लेकिन बाजी मारी वहां पर साहेब ने. तसं पाहिलं तर मेजर साहेबांनी फटका खेळला आणि पोलिसांनी कॅच पकडली. तिथे मेजर साहेबांनी फटका मारला आणि पोलिसांनी कॅच पकडली. काळजे साहेबांना मात्र फ्लाइंग कॅच म्हणली जाईल. ही कॅच स्पर्धेमधील अतिशय अप्रतून कॅच असेल, फ्लाइंग कॅच, उड़ता हुआ कैच. हमने सुना था उड़ता पंजाब पिक्चर देखा, लेकिन उड़ता कैच यहां पर पकड़ा जा रहा है मिस्टर लक्ष्मण काजे सर की ओर से वहां पर. आणि काजे सरांनी मात्र समोरच्या संघाला काळजीत होण्यासाठी भाग पाडलं. ही कॅच जबरदस्त पकडली गेली तिथे. मला वाटतं विशाल मानेकर थंड आहेत, ईश्वरप्पा थंड आहेत, असले कॅचेस बदलत का थंड आहेत कळायला मार्ग नाही. आता मॅच जिंकायची असेल तर 2 चेंडू 2 विकेट आल्यात. आता मात्र ॲटलिस्टची संधी असेल आदित्य रेवणकर. आदित्यच्या जीवनातील हे ग्राउंड अतिशय उपयुक्त आहे, कारण मागच्या स्पर्धेमध्ये यांनी गोलंदाजीमध्ये अतिशय दमदार गोलंदाजी केली होती. आणि निश्चितच जिंदगी का सबसे बढ़िया बॉलिंग परफॉर्मेंस, नाम लिया हाजिर हो गए विशाल जी. अप्पा बोला. आणि आताची जी कॅच पकडली लक्ष्मण काळजीने, अप्पांकडून 300 रुपयाचं पारितोषिक, अप्पांकडून 300 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त इथं मात्र रिस्पॉन्स दिला गेला खेळाडूला. क्वालिटी बॉल टाकलाय तुम्ही, कारण मॅच देखील क्वालिटीची चालली येते. A1 क्वालिटी मॅच, सुपर डुपर मॅच, जबरदस्त मॅच इथं आपण पाहतोय. पुढचा चेंडू, हो हो जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र पाहूया क्रॉस झालेला आहे. चला, जितना आप चालाक थे उतने ही चालाक सुनील निकले वहां पर. विकेट आर के वहां पर बिंदी गेंद है, बिल्कुल विकेट जाने के बाद बिल्कुल और एक ये रनआउट हो गया खिलाड़ी. राहुल सोनू ने बिल्कुल थ्रो दे दिया.
आता दानेश जातोय फलंदाजीला मैदानात, परंतु सुनील असेल फलंदाजीला इथे. सुनील राठोड स्ट्राईकला असेल. या सुनीलकडे देखील वादळी षटकार मारण्याची ताकद आहे, क्षमता है, क्षमता तो है, लेकिन सही वक्त पर वो दिखाना पड़ेगा आपको. बॅटिंगला आलाय दानेश. हा चेंडू मला वाटतं इथं खाली टाकला गेलाय, बघायला गेलं व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल, चलिए व्हाईट बॉल कहा जा रहा है. सीमेंट विकेट के, चला देख रहे चलिए. सिमेंट विकेटचा जर खाली पडला तर चेंडू नो बॉल असेल, आणि आत जर पडला असेल तर बॉल व्हाईट बॉल असेल. वैसे तो बिल्कुल अंबर का बिल्कुल इस वक्त सॉफ्ट सिग्नल जो है व्हाईट बॉल बताया जा रहा है. बोलून बोलला उत्कृष्ट पंच या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचाचं काम पाहताना पाहतो. समीर शेख फ्रेंच या ठिकाणी मुख्य पंच आहेत, आणि तिसरे पंच सागर, आपले सागर. ये बिल्कुल तीसरे नंबर का निर्णय मान्य किया जा रहा है कि व्हाइट बॉल है वहां पर. दूसरी बारी गेंद बिल्कुल जगह पर नीचे बैठकर मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट करके इस बीच ओवर समाप्त हो रहा है. अब यहां से मैच जीतना है. पिछले ओवर में केवल एक ही रन दिए जा रहे हैं. और हो गई, और हो गई. पकडना. या षटकामध्ये सांगतो मी तुम्हाला, 2 विकेट गेले पहिला 2 बॉल, त्यानंतर 2 डॉट बॉल टाकले गेले, त्यानंतर एक रनआउट झाला याच्या अगोदर. चलो ठीक है, अंडो करो अभी. आखिरी गेंद इस वक्त, अभी भी मैच जीतना तो 7 गेंदों में 27 की जरूरत है. 7 चेंडू आणि धाबा करायचे 27 धाबा. एक मोठा फटकाची आवश्यकता बॅटिंग संघाला मैच मध्ये जिवंत राहायचं असेल, मैच में रहना तो बने रहना तो बिल्कुल. अब यहां पर आखिरी 6 गेंदे, मैच जीतना तो 26 चाहिए. आखिरी 6 गेंदों में मैच जीतने के लिए 26 की जरूरत. आता कोण येणार बॉलिंगला? बुगडे, महेश बुगडे तिथे विकेट करू येत आहेत. काळजे साहेब येणार. काळजे साहेब बहुतेक मला वाटतं येत आहेत. आणि लक्ष्मण काळजे साहेबांनी आता जी कॅच पकडली होती त्या कॅच साठी मात्र किशोरप्पांकडून 300 रुपये पारितोषिक डिक्लेअर केले गेले. निश्चित आमचे करकमगावची मानाची सन्मानाची स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजे परवाच 3 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आपण करकम मध्ये केली, आणि त्या गावचे सुपुत्र असणारे महेश सदावर्ते सध्या मात्र मॅच बघत आहेत. त्यांचं मी इथं सहर्ष स्वागत करतोय. करकमहून महेश सदावर्ते सध्या मैच पाहत आहेत, त्यांचा आपण सहर्ष स्वागत करूया. महेश बुगड़े की पहली गेंद जस्ट शॉर्ट ऑफ प्लेन गेंद 3 बार मारना चाहते बिकी अवस्थी, वहां पर फील्डिंग कर रहे विकेट कीपर के पीछे. और बिकी अवस्थी की अगर बात करना चाहेंगे, एसटी स्टैंड में हम जाने के बाद वहां पर अगर आपको चाय पीनी है तो उनका दुकान है, वहां पर जाकर चाय पी सकते हैं. अब एसटी से अगर किसी गांव को जाते हैं तो पहले एंट्री करते हुए बाजू में ताबे साइड में इनकी कैंटीन है, वहां पर गर्म चाय आपको मिलती है. आपको डिस्काउंट दिया जाएगा, आप केवल बताना मैं प्लेयर हूं. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभाला जाएगा. अच्छी गेंद इस बार ज्यादा ऊंचा खेलने की कोशिश में दिखना है. नीचे खिलाड़ी वहां पर आ रहे हैं, कैच हो सकती है, क्या छूटा वहां पर. इस बार 2 रन लेने का मौका मिलता, बस 2 रन के साथ अब मैच जीतना तो आने वाले बिल्कुल 4 गेंदों में 4 छक्के की तलाश. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार मारावा लागतील. मॅच जिंकायची असेल प्रत्येक चेंडूवर षटकार खेळावा लागतील. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे. इस भी देखें शॉपी गेंद इस बार बैकफुट पर चला गया, हवा में खेल बैठे, ये कैच नहीं पकड़ा, मैच को पकड़ा वहां पर. ओंकार होसमठ वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा. आता अनिलला सांगायचं सर्वात मोठा अडचण आहे. अनिल गुंजाळच्या बाजूला कोणी जर असतील पब्लिक तर ते अनिल गुंजाळ इथं पाठवा इकडे.
आणि मॅच संपल्या कोणा तुम्हाला वेळ दिला जाणार नाही, लक्षात ठेवा. ताबडतोब मॅच खेळायची, मॅच ताबडतोब असेल याची नोंद घ्यायची. अनिल गुंजाळच्या बाजूला कोणी असतील तर त्यांना तर सांगा इकडे आमच्याकडे पाठवायला. हमारे बिल्कुल आरएफसीसी के फाउंडर मेंबर मिस्टर किरण बब्बर इस वक्त जुड़ चुके हैं हमारे साथ में. किरण बब्बर शेरा. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद बॉलर टू बैक निकल रही है. इस बार लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आ रही है, जब तक कि फील्डर फील करते हैं सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता है. टोटल स्कोर 46 रन. आणि क्वालिफाय मॅच ही आमच्या स्पर्धेची आन बान शान, म्हणजे आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान वैभव जाधव सरांच्या शुभ हस्ते शेवटच्या मॅचची नाणेफेक इथे केली जाईल. आगे जाकर गेंद को मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट करके विकेट कीपर के पास गेंद जली जा रही, नॉट आउट कहा जा रहा है. आता शेवटची मॅच यानंतरची मॅच असेल, यानंतरची मॅच शेवटची मॅच. इस बार शॉर्ट गेंद इस बार मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट करके इसी के साथ इस मैच को जीतकर टूर्नामेंट के बिल्कुल प्री क्वार्टर में जाने वाली टीम. वरुण सर, ये मैच के अंपायर आप है, दोनों समीर और दोनों. आदित्य रवनकर बने हैं मैच के हीरो. आदित्य रवनकर मैच के हीरो बने हैं.